सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारताच्या कोणत्या राज्यात सांगली हे शहर आढळते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी गुजरात। तर याचं उत्तर भारतातील महाराष्ट्र राज्यात सांगली शहर आढळते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, मोत्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जयपूर, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी चंदीगड। तर याचं उत्तर मोतींचे शहर म्हणून हैदराबाद शहराला ओळखले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंदिरा गांधी, ऑप्शन बी ममता बॅनर्जी, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी वरील कोणतेच नाही। याचं उत्तर भारताची पहिली महिला मुख्यमंत्री वरील कोणत्याच नाहीत, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, सावधान रहा पुढे खड्डा आहे हे वाक्य कोठे दिसते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नोटेवर, ऑप्शन बी निवडणूक चिन्हावर, ऑप्शन सी रस्त्यावरील फलकावर, ऑप्शन डी शाळेच्या भिंतीवर। तर याचं उत्तर सावधान रहा पुढे खड्डा आहे हे वाक्य रस्त्यावरील फलकावर दिसते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, कोणता पक्षी स्वतःचे घर तयार करत नाही? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चिमणी, ऑप्शन बी कावळा, ऑप्शन सी कोकिळा, ऑप्शन डी पोपट। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे कोकिळा पक्षी स्वतःचे घर तयार करत नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणत्या गडावर सर्वप्रथम झेंडा फडकवला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंहगड, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी तोरणा, ऑप्शन डी प्रतापगड। तर याचं उत्तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी तोरणा किल्ल्यावर झेंडा फडकवला सर्वप्रथम, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, भारतीय संविधान लिहिण्याचे प्रमुख व्यक्तिमत्व कोण होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी सरदार पटेल। याचं उत्तर भारतातील संविधान लिहिण्याचे प्रमुख व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, 2025चे IPL कोण जिंकले? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी बेंगलोर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी चेन्नई। याचं उत्तर 2025ची IPL बेंगलोरने जिंकली, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, कुस्तीतील धोबी पछाड म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए एक प्रकारची खेळीतील शिस्त, ऑप्शन बी एक प्राण खेळ, ऑप्शन सी एक कुस्तीतील डाव, ऑप्शन डी युद्धातील शस्त्र। याचं उत्तर कुस्तीतील धोबी पछाड म्हणजे एक कुस्तीतील डाव, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10, ईद कोणत्या धर्माचा सण आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिंदू, ऑप्शन बी शीख, ऑप्शन सी मुस्लिम, ऑप्शन डी जैन। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर ईद मुस्लिम धर्माचा सण आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट कोणी तयार केला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सत्यजित, ऑप्शन बी दादासाहेब फाळके, ऑप्शन सी गुरुदत्त, ऑप्शन डी यश चोप्रा। तर याचं उत्तर राजा हरिश्चंद्र हा भारतीय चित्रपट पहिला दादा फाळके यांनी केला, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, कोणता प्राणी जन्मतःच आंधळा असतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कावळा, ऑप्शन बी ससा, ऑप्शन सी कुत्रा, ऑप्शन डी मांजर। याचं उत्तर कावळा प्राणी जन्मतःच आंधळा असतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, मराठीत विघ्नहर्ता कोणाला म्हणतात?
ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए राम, ऑप्शन बी विष्णू, ऑप्शन सी गणपती, ऑप्शन डी कृष्णा। याचं उत्तर मराठीत विघ्नहर्ता गणपतीला म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे, पाण्याखाली राहणारा सातत्याने प्राणी कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए साप, ऑप्शन बी डॉल्फिन, ऑप्शन सी सुवर, ऑप्शन डी ऑक्टोपस। याचं उत्तर पाण्याखाली राहणारा सतत प्राणी डॉल्फिन आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 15 आहे, कोणत्या फळाला फळांचा राजा म्हणतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सफरचंद, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी संत्री। तर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे आंबा फळाला फळांचा राजा म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 16 आहे, मराठी राज्याभिषेक दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 21 फेब्रुवारी, ऑप्शन सी 27 फेब्रुवारी, ऑप्शन डी 1 मे। तर याचं उत्तर मराठी राज्याभिषेक दिन 27 फेब्रुवारी दिवशी साजरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 17 आहे, इंटरनेट वापरण्यासाठी काय आवश्यक आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए विजेचा पुरवठा, ऑप्शन बी इंटरनेट कनेक्शन, ऑप्शन सी सिम कार्ड, ऑप्शन डी रेडिओ। याचं उत्तर इंटरनेट वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 18 आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी मध्य प्रदेश। तर याचं उत्तर भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 19 आहे, केसामध्ये जास्त प्रमाणात पाणी गेल्यास कोणता आजार होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सर्दी खोकला, ऑप्शन बी टायफॉइड, ऑप्शन सी स्किन इन्फेक्शन, ऑप्शन डी फिंगल इन्फेक्शन। तर याचं उत्तर केसामध्ये जास्त प्रमाणात पाणी गेल्यास सर्दी खोकला आजार होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। जो की लास्ट 20वा क्वेश्चन आहे तो आहे, महाराष्ट्रामध्ये पाऊस कधी सुरू होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए फेब्रुवारी, ऑप्शन बी जून, ऑप्शन सी डिसेंबर, ऑप्शन डी जानेवारी। जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये।